नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा महत्त्वाचा चॅप्टर बघतोय, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री। या चॅप्टर मधला जो सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आहे IUPAC नोमेनक्लेचर। या IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीम मध्ये पाठीमागच्या तासाला आपण फंक्शनल ग्रुप, मोनोफंक्शनल आणि पॉलीफंक्शनल ग्रुपचं नोमेनक्लेचर कसं द्यायचं हे पाहिलं। आता त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे IUPAC नोमेनक्लेचर फॉर द सबस्टिट्यूटेड बेंझिन, म्हणजे सबस्टिट्यूटेड बेंझिनची नावं कशी द्यायची। सबस्टिट्यूटेड बेंझिन म्हणजे काय, तर बेंझिन मधल्या हायड्रोजन रिप्लेस करून त्याची जागा सबस्टिट्यूएंट घेतात। आता पहिला टाइप आहे मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन। मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन म्हणजे काय, तर बेंझिन मधला एक हायड्रोजन काढून त्याच्या जागी एक सबस्टिट्यूएंट येतो। समजा हे बेंझिन घेतलं आणि या बेंझिन मधला इथला एक H काढून त्याच्या जागी एक सबस्टिट्यूएंट जातो। समजा हा सबस्टिट्यूएंट आहे, त्यावेळेस त्याला म्हणायचं मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन। म्हणजे बेंझिन मध्ये एक सबस्टिट्यूएंट असतो, एक हायड्रोजन रिप्लेस करून त्याच्या जागी एक सबस्टिट्यूएंट जर गेला तर त्यावेळेस त्याला म्हणायचं मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन। आता याचं नोमेनक्लेचर कसं द्यायचं, तर जो सबस्टिट्यूएंट जोडलाय, त्या सबस्टिट्यूएंटचं नाव टाकायचं आणि त्याच्या पुढे शब्द टाकायचा बेंझिन। त्या सबस्टिट्यूएंटचं नाव आणि त्याच्या पुढे शब्द काय टाकायचा, बेंझिन। फॉर एक्झाम्पल, आपण जर त्याची एक्झाम्पल बघितली, समजा बेंझिन तिथं आहे CH3, याचं नाव काय द्यायचं, अल्किल ग्रुप। या सबस्टिट्यूएंटचं नाव आहे मिथाइल आणि पुढे शब्द फक्त टाकायचा बेंझिन, म्हणून त्याचं IUPAC नाव आहे मिथाइल बेंझिन। समजा CH2 CH3, या सबस्टिट्यूएंटचं नाव काय आहे इथाइल, एवढ्याचं नाव काय आहे इथाइल, म्हणून इथाइल आणि बेंझिन, त्याचं नाव इथाइल बेंझिन। समजा क्लोरीन असेल तर क्लोरीनचं क्लोरो आणि पुढे शब्द टाकायचा फक्त बेंझिन, म्हणजे त्याचं IUPAC नाव काय, क्लोरो बेंझिन। समजा NO2 ग्रुप असेल, त्यावेळेस NO2 म्हणजे नायट्रो आणि पुढे शब्द टाकायचा बेंझिन, म्हणजे नायट्रो बेंझिन हे त्याचं IUPAC नाव। समजा आयोडीन असेल, आयोडीनचा शब्द टाकायचा आयडो आणि पुढे शब्द टाकायचा बेंझिन, म्हणजे आयडो बेंझिन हे त्याचं IUPAC नाव। समजा CH3 आइसोप्रोपाइल बेंझिन, आइसोप्रोपाइल बेंझिन किंवा सेकंडरी प्रोपाइल बेंझिन हे त्याचं IUPAC नाव। समजा CH3 आणि CH3 टर्शरी ब्युटाइल, एवढ्या ग्रुपचं नाव काय आहे टर्शरी ब्युटाइल। हा आइसोप्रोपाइल, तसा हा टर्शरी ब्युटाइल, म्हणून याचं IUPAC नाव आहे टर्शरी ब्युटाइल बेंझिन। म्हणजेच मोनो सबस्टिट्यूटेड मध्ये पहिला रूल काय आहे, त्या सबस्टिट्यूएंटचं नाव मिथाइल आहे म्हणून मिथाइल बेंझिन, इथाइल आहे म्हणून इथाइल बेंझिन, क्लोरोचं क्लोरो बेंझिन, NO2 म्हणजे नायट्रो बेंझिन, आयडो बेंझिन, आइसोप्रोपाइल बेंझिन,
टर्शरी ब्युटाइल बेन्झीन हे त्याची IUPAC नावं. हा पहिला रूल आहे याच्यामध्ये. दुसरा रूल आहे, काही मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीनची नावं स्पेसिफिक असतात. स्पेसिफिक नेम्स, स्पेसिफिक नेम्स किंवा त्याची स्पेशल नावं असतात. स्पेसिफिक नेम्स. आता ते स्पेसिफिक नेम्स कुठले आहेत बघा. बेन्झीन रिंगला समजा OH ग्रुप जोडला असेल तर त्याला आपण म्हणतो फिनॉल. बेन्झीन रिंगला OH ग्रुप असेल तर त्याचं IUPAC नाव काय, फिनॉल. बेन्झीन रिंगला NH2 ग्रुप जोडला असेल तर त्याचं नाव काय, ॲनिलीन. त्याचं नाव आहे ॲनिलीन. जर बेन्झीन रिंगला जर CH3 ग्रुप जोडला असेल तर त्याचं नाव आहे टोल्विन. त्याचं नाव आहे टोल्विन. जर बेन्झीन रिंगला जर OCH3 ग्रुप जोडला असेल तर त्याचं नाव आहे ॲनिसोल. त्याचं नाव आहे ॲनिसोल. जर बेन्झीन रिंगला जर CHO ग्रुप जोडला असेल त्याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. जर बेन्झीन रिंगला जर C डबल बॉन्ड OH ग्रुप जोडला असेल तर त्याचं स्पेसिफिक नाव आहे बेन्झॉइक ॲसिड. त्याच्यानंतर जर बेन्झीन रिंगला जर C डबल बॉन्ड OCH3 ग्रुप जोडला असेल, बेन्झीन रिंगला C डबल बॉन्ड OCH3 ग्रुप जर जोडला असेल तर त्याचं IUPAC नाव आहे असिटोफिनोन. हा दुसरा रूल आहे स्पेसिफिक नेम्स. म्हणजे अशा मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीनची नावं स्पेसिफिक असतात. फिनॉल, ॲनिलीन, टोल्विन, ॲनिसोल असेल, बेन्झाल्डिहाइड असेल, बेन्झॉइक ॲसिड असेल, असिटोफिनोन असेल, याची नावं काय असतात, स्पेसिफिक नावं असतात. हा दुसरा रूल. त्याच्यानंतर तिसरा जो रूल आहे, जो सबस्टिट्यूएंट आहे त्या सबस्टिट्यूएंटमध्ये कार्बनची संख्या जर 6 पेक्षा जास्त असेल, इन सबस्टिट्यूएंट more than 6 कार्बन, more than 6 कार्बन्स जर असतील तर त्या बेन्झीनचा उपयोग काय करायचा, सबस्टिट्यूएंट म्हणून करायचा. बेन्झीन रिंग इज यूज्ड ॲज अ सबस्टिट्यूएंट, ॲज अ सबस्टिट्यूएंट. कधी, जर कार्बनची संख्या 6 पेक्षा जास्त असेल तर. म्हणजे कसं, CH3 CH, समजा इथं बेन्झीन रिंग आहे, CH2 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 CH3, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 6 पेक्षा जास्त कार्बन आहेत. अशा वेळेला जी बेन्झीन रिंग आहे, या बेन्झीन रिंगचा वापर काय करायचा, सबस्टिट्यूएंट म्हणून करायचा. हा जो आहे तो काय आहे, सबस्टिट्यूएंट म्हणून त्याचा वापर करायचा. आणि ही जी आहे ती काय करायची, पॅरेंट चेन म्हणून 1 2 3 4 5 6 7, 2 वर सबस्टिट्यूएंट कुठला आहे, फिनिल, 2 फिनिल, आणि 7 कार्बनचा पॅरेंट अल्केन हेप्टेन, 2 फिनिल हेप्टेन, हे त्याचं काय आहे, IUPAC नाव. कधी 6 पेक्षा जास्त कार्बन असतील तर. जर 6 पेक्षा जास्त जर कार्बन नसतील, 6 पेक्षा कमी असतील, 6 किंवा 6 पेक्षा कमी असतील
तर बघा समजा असं असेल CH2 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 आणि CH3 1 2 3 4 5 6 असं ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्या अल्किल ग्रुपचा वापर काय करायचा सबस्टिट्युएंट म्हणून करायचा. हा आहे सबस्टिट्युएंट. 6 पेक्षा जास्त असलं की आपण त्या बेंझिनचा सबस्टिट्युएंट केलाय. पण जर कमी असेल तर त्या अल्किलचा वापर सबस्टिट्युएंट म्हणून एन हेक्साइल आणि पॅरेंट बेंझिन. एन हेक्साइल बेंझिन हे त्याचं IUPAC नाव. हा रूल 6 पेक्षा जास्त असेल तर बेंझिनचा वापर सबस्टिट्युएंट करायचा आणि 6 किंवा 6 पेक्षा कमी असेल तर काय करायचा पॅरेंट कन्सिडर करायचा बेंझिन रिंगचा. आणि शेवटचा रूल आहे इफ फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट. फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट इन अल्किल सबस्टिट्युएंट. अल्किल सबस्टिट्युएंट मध्ये जर फंक्शनल ग्रुप असेल तर बेंझिन रिंगचा वापर सबस्टिट्युएंट म्हणून करायचा. बेंझिन रिंग इज यूज्ड ॲज अ सबस्टिट्युएंट. त्याचा वापर काय करायचा सबस्टिट्युएंट म्हणून करायचा. उदाहरणार्थ बघा बेंझिन रिंग CH2 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 Cl हे एक्झाम्पल आहे. 1 2 3 हा फंक्शनल ग्रुप आहे म्हणून याचा वापर काय करायचा सबस्टिट्युएंट म्हणून करायचा. 1 क्लोरो 3 फिनिल आणि 3 कार्बनचा अल्केन काय आहे प्रोपेन. म्हणजे फंक्शनल ग्रुप ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याचा वापर काय करायचा सबस्टिट्युएंट म्हणून करायचा. किंवा दुसरं एक्झाम्पल जर बेंझिन रिंगला जर समजा CH2 Cl ग्रुप जोडला असेल 1 वर क्लोरीन हा सबस्टिट्युएंट आहे. 1 क्लोरो 1 फिनिल आणि एका कार्बनचा पॅरेंट अल्केन मिथेन. 1 क्लोरो 1 फिनिल मिथेन. समजा असं असेल C डबल बॉन्ड O CH3 याचा वापर काय करायचा सबस्टिट्युएंट म्हणून करायचा. 1 2 1 वर फिनिल आहे 1 फिनिल 2 कार्बनचा अल्केन इथेन. ई काढतो आपण ONE टाकतो कीटोन मध्ये आणि त्याच्या अगोदर 1 फिनिल इथेनॉन. म्हणजे जर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याचा वापर काय करायचा सबस्टिट्युएंट म्हणून वापर करायचा. बेंझिन रिंगचा वापर सबस्टिट्युएंट म्हणून करायचा. हे आहेत मोनो सबस्टिट्युटेड बेंझिनची IUPAC नोमेनक्लेचर. मोनो सबस्टिट्युटेड बेंझिनचं नोमेनक्लेचर. आता जसं मोनो सबस्टिट्युटेडचं पाहिलं तसं आपल्याला पाहायचं आहे डाय सबस्टिट्युटेड बेंझिन. सेकंड डाय सबस्टिट्युटेड बेंझिन. डाय म्हणजे 2 म्हणजे बेंझिन रिंग मधल्या 2 हायड्रोजनच्या जागी 2 सबस्टिट्युएंट जातात. X समजा इथं X असेल तर याला काय म्हणायचं डाय सबस्टिट्युटेड बेंझिन. आता डाय सबस्टिट्युटेड बेंझिन मध्ये IUPAC नावं लिहित असताना आपल्याला त्याची कॉमन नावं बी असतात ते अगोदर माहीत पाहिजे. मग त्याच्यामध्ये 3 पोझिशन असतात
एक आर्थो मेटा पॅरा, आर्थो मेटा पॅरा. आर्थो पोझिशन, आर्थो पोझिशन दाखवायची ओ न, मेटा पोझिशन दाखवायची स्मॉल एम न, आणि पॅरा पोझिशन दाखवायची स्मॉल पी न. 1-2 पोझिशनला म्हणायचं आर्थो, 1-3 पोझिशनला म्हणायचं मेटा, आणि 1-4 पोझिशनला म्हणायचं पॅरा. आर्थो मेटा आणि पॅरा म्हणजे बघा, जर समजा आपण हा एक्स कन्सिडर केला तर 1, 2, 3, 4 किंवा इकडून दिलं तर 1, 2, 3 या दोन्ही पोझिशन असतात आर्थो. ही आणि ही पोझिशन आहे आर्थो, किंवा ही आणि ही पोझिशन आर्थो, म्हणजे आर्थो आर्थो. 1, 2, 3 मेटा, 1, 2, 3 मेटा म्हणजे ही असते मेटा, आणि 1, 4 म्हणजे काय असते पॅरा. म्हणजेच आपल्याला समजा इथून सुरुवात केला पण याचा विचार केला तर हा नंबर आला 1, 1, 2, 3, 4 किंवा इकडून दिलं तर 1, 2, 3. या एक्सची ही पोझिशन आहे आर्थो, किंवा ही पोझिशन आहे आर्थो, ही पोझिशन आहे मेटा मेटा, आणि 4 नंबरची पोझिशन आहे पॅरा. मग यानुसार आपल्याला काय करायचे असतात, नोमेनक्लेचर द्यायचे असतात. कॉमन नावात सिम्बॉल येतं म्हणजे OMP येतं, IUPAC नावात काय येतं तर त्याचा नंबर येतो. फॉर एक्झाम्पल बघा, CL CL दोन्ही कुठं आहेत बघा, 1-2 पोझिशनला आहेत. कॉमन नाव द्यायचं असेल तर काय येतं आर्थो, याचं कॉमन नाव काय येतं आर्थो. क्लोरीन किती आहेत 2 म्हणून डायक्लोरो, आणि बेन्झीन आर्थो डायक्लोरो बेन्झीन हे त्याचं कॉमन नाव आहे. आर्थो का लिहिलं, दोन्हीच्या दोन्ही क्लोरीन कुठं आहेत 1-2 पोझिशनला, आणि IUPAC नावात येतं 1,2 डायक्लोरो बेन्झीन, 1,2 डायक्लोरो बेन्झीन. समजा असं असेल, इथं BR आहे, इथं BR आहे, 1, 2, 3 दोन्ही ब्रोमीन 1 नंबरवर 1 आहे, 3 नंबरवर 1 आहे, किंवा तुम्ही इथं नंबर दिला तरी चालतं. 1 नंबरवर 1 आहे, 3 नंबरवर 1 आहे म्हणजे मेटा. 1-3 पोझिशन म्हणजे मेटा. 2 आहेत म्हणून डाय, ब्रोमीन आहे म्हणून ब्रोमो, आणि पुढं बेन्झीन. मेटा डाय ब्रोमो बेन्झीन, किंवा IUPAC नाव 1,3 डाय ब्रोमो बेन्झीन, हे त्याचं IUPAC नाव. जर समजा असं असेल, समजा इथं एक आयोडीन आहे आणि इथं एक आयोडीन आहे, नंबर 1 कुठंही द्या, 1, 2, 3, 4 किंवा 1, 2, 3, 4. 1-4 पोझिशन असेल तर पॅरा म्हणून पॅरा, 2 आहेत म्हणून डाय, आयोडीन आहेत म्हणून आयडो, आणि पुढं शब्द टाकायचा बेन्झीन. पॅरा डाय आयडो बेन्झीन, IUPAC नाव 1,4 डाय आयडो बेन्झीन. म्हणजे आर्थो मेटा पॅरा कॉमन नाव आहेत. हे पहिली जे आहेत ते काय आहेत कॉमन नाव आहेत, आणि आपलं IUPAC नाव हे. जर समजा दोन्हीच्या दोन्ही वेगळे वेगळे असतील, समजा इथं BR आहे आणि इथं आयोडीन आहे, आता याचं आपल्याला IUPAC नाव लिहायचं आहे.
मग नंबर 1 कुणाला द्यायचा? आपण अगोदर नाव कुणाचं लिहिणार आहे? ब्रोमिनचं. म्हणून 1 2 3 4 1 ब्रोमो, 4 आयडो आणि बेन्झीन. 1 ब्रोमो 4 आयडो बेन्झीन हे त्याचं IUPAC नाव आहे. झालं लक्षात आलं? आर्थो मेटा पॅरा. जर समजा डाय सबस्टिट्यूटेड मध्ये जर एखादा ग्रुप जोडल्यानंतर जर त्याचं स्पेसिफिक नाव असेल, आपण बघितलंय मोनो सबस्टिट्यूटेड मध्ये, तर त्या स्पेसिफिक नावापासून आपल्याला काय करायचं असतं? नोमेनक्लेचर लिहायचं असतं. जर असं असेल, इथं आहे OH आणि इथं आहे BR. आता बघा एवढ्याचं स्पेसिफिक नाव काय आहे? फिनॉल. म्हणून बघा 1 2 3 नंबरला कोण आहे? ब्रोमीन म्हणजे मेटा ब्रोमो. आणि एवढ्याचं नाव काय आहे? फिनॉल. मेटा ब्रोमो फिनॉल. IUPAC नाव काय आहे? 3 ब्रोमो. आणि एवढ्याचं स्पेसिफिक नाव आहे फिनॉल. 3 ब्रोमो फिनॉल हे त्याचं IUPAC नाव. समजा असं असेल NH2 आणि समजा इथं असेल Cl, एवढ्याचं नाव स्पेसिफिक आहे. 1 2 पोझिशन म्हणजे काय? आर्थो क्लोरो. आर्थोला क्लोरीन आहे. आणि एवढ्याचं नाव काय आहे? ॲनिलीन. आर्थो क्लोरो ॲनिलीन. IUPAC नाव काय आहे? 2 वर क्लोरीन आहे. 2 क्लोरो ॲनिलीन. 2 क्लोरो ॲनिलीन हे त्याचं IUPAC नाव. का ॲनिलीन? का तर स्पेसिफिक नाव आहे. फिनॉल का? स्पेसिफिक नाव आहे. जर समजा असं असेल, समजा इथं CH3 आहे आणि इथं आयोडीन आहे. 1 2 3 4 1 का? स्पेसिफिक नाव आहे. म्हणून याचं नाव पॅरा आयडो. पॅरा पोझिशनला आयोडीन आहे. आणि एवढ्याचं नाव आहे टोल्विन. पॅरा आयडो टोल्विन. 4 आयडो टोल्विन. म्हणजे स्पेसिफिक ज्यावेळेस नावं असतात त्यावेळेस या पद्धतीने काय करायचं? नोमेनक्लेचर द्यायचं. मग फिनॉल असेल, ॲनिलीन असेल, टोल्विन असेल, ॲनिसोल असेल, बेन्झाल्डिहाइड असेल, असिटोफिनोन असेल, बेन्झाइक ॲसिड, अशी जर स्पेसिफिक नावं येत असतील तर IUPAC नाव देताना त्या स्पेशल नेमला नंबर 1 द्यायचा आणि त्यानुसार मग सबस्टिट्युएंटचं आपण नंबरिंग ठरवायचं. हे आहे डाय सबस्टिट्युटेड बेन्झीनचं नोमेनक्लेचर. आणि थर्ड आहे ट्राय सबस्टिट्युटेड बेन्झीन. ट्राय सबस्टिट्युटेड बेन्झीन. आता ट्राय सबस्टिट्युटेड बेन्झीन 2 पेक्षा जास्त जर ग्रुप जोडलेले असतील तर त्याचं कॉमन नाव आपल्याला देता येत नाही. फक्त अपवाद आहे सिम. सिम एक असतं. सिम म्हणजे कसं? Cl Cl आणि Cl तिन्ही क्लोरीन समान अंतरावर आहेत. अशा वेळेला फक्त त्याचं आपल्याला काय करता येतं? कॉमन नाव देता येतं. सिम. ट्रायक्लोरो बेन्झीन किंवा IUPAC नाव देताना 1 2 3 4 5 6 1 3 5 ट्रायक्लोरो बेन्झीन. आणि काही स्पेसिफिक नेम असतील तर त्यावेळेस आपल्याला त्याची नावं लिहिता येतात. ट्राय सबस्टिट्युटेड बेन्झीन. आता दुसरं एक्झाम्पल बघा.
समजा आपल्याला याचं नाव लिहायचं आहे, इथं आहे Cl, इथं आहे Br आणि इथं आहे Br. याचं आपल्याला काय करायचं आहे, IUPAC नाव लिहायचं आहे. आता नंबर कोणाला द्यायचा, इथं 1 2 3, इथं का दिला नाही, अल्फाबेटिकल नुसार अगोदर नाव आपण ब्रोमिनचं टाकणार आहे, म्हणून 1 2 डायब्रोमो, 1 2 डायब्रोमो 3 क्लोरो बेंझिन, 3 क्लोरो बेंझिन हे त्याचं IUPAC नाव आहे. जर समजा एखादं स्पेसिफिक जर नेम येत असेल, समजा स्पेसिफिक नाव येत असेल, समजा इथं OH आहे, इथं आहे Br आणि इथं आहे Br, इथं नंबर 1 द्यायचा. आता का, तर स्पेसिफिक नाव काय आहे त्याचं, फिनॉल 1 2 3 4, 3 वर एक ब्रोमिन आहे, 4 वर एक ब्रोमिन आहे म्हणून 3 4, 2 आहेत म्हणून डाय, ब्रोमिनचं ब्रोमो आणि बेंझिन रिंगला OH ग्रुप जोडल्यानंतर त्याचं नाव काय असतं, फिनॉल, म्हणून त्याचं नाव 3 4 डायब्रोमो फिनॉल. म्हणजे स्पेसिफिक नाव जर येत असेल तर त्याच्यापासून आपल्याला नंबरिंग देता आलं पाहिजे. चौथं एक्झाम्पल आहे, समजा इथं OCH3 ग्रुप जोडलाय, या ठिकाणी आहे समजा Cl आणि या ठिकाणी आहे Br. नंबर 1 कुठे येणार, इथं, का, तर त्याचं स्पेसिफिक नाव आहे ॲनिसोल 2 3, 2 वर क्लोरीन आहे, 3 वर ब्रोमो आहे, अगोदर अल्फाबेटिकल नुसार ब्रोमो म्हणून 3 ब्रोमो, 2 वर क्लोरीन आहे, 2 क्लोरो आणि बेंझिन रिंगला OCH3 ग्रुप जोडला असेल तर त्याचं नाव आहे ॲनिसोल, त्याचं नाव आहे ॲनिसोल. हे ट्राय सबस्टिट्यूटेड बेंझिन. समजा पुढचं एक्झाम्पल घेतलं आपण, समजा इथं घेतलं C डबल बॉन्ड OH, इथं घेतलं OH, इथं घेतलं Br. आता अल्फाबेटिकल नुसार 1 2 3 4, 4 वर ब्रोमिन, 2 वर हायड्रॉक्सी. आता 2 फंक्शनल ग्रुप आहेत, C डबल बॉन्ड OH आणि OH. मग आपण कालच्या तासाला बघितलं होतं, दोन्हीपैकी एक आपण काय करणार, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप किंवा प्रायोरिटी कोणाला, फिनॉलपेक्षा बेन्झाइक ॲसिड, म्हणून 4 ब्रोमो 2 हायड्रॉक्सी बेन्झाइक ॲसिड, हे त्याचं IUPAC नोमेनक्लेचर. आणि हा पार्ट आहे ट्राय सबस्टिट्यूटेड बेंझिन. ट्राय का, तर बघा किती ग्रुप आहेत, 3. बेंझिन मधले 3 हायड्रोजन काढून त्याच्या जागी 3 ग्रुप गेलेत म्हणून त्याला म्हणायचं ट्राय सबस्टिट्यूटेड बेंझिन. आणि हा पूर्ण पार्ट आहे IUPAC नोमेनक्लेचर फॉर द सबस्टिट्यूटेड बेंझिन. त्याच्यामध्ये एक पार्ट मोनो सबस्टिट्यूटेड, बी पार्ट डाय सबस्टिट्यूटेड आणि सी पार्ट ट्राय सबस्टिट्यूटेड बेंझिन. आणि इथं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं IUPAC नोमेनक्लेचर पार्ट संपला. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. पुढच्या वर्षी 12वी मध्ये तुम्हाला कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नोमेनक्लेचरचे रूल दिलेले नाहीत, कारण 11वी मध्ये आपण डिटेलमध्ये बघितलंय. म्हणून हा पुढच्या वर्षीचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा तुमचा बेस आहे. म्हणून नोमेनक्लेचर सिस्टीम परफेक्ट करा.
कारण त्याच्याशिवाय आपल्याला काहीच लिहिता येत नाही. नोमेनक्लेचर नंतर पुढचा पार्ट आपण बघणार आहे आयसोमेरिझम, तो आपण नंतरच्या तासाला पुन्हा भेटूया.